दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा, मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवशब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधार आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात, त्याच्या दुःख सहनाच्या क्रूसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी मदत आम्हामध्ये सदैव राहो. प्रवेश गीत पान क्रमांक 10, प्रभूचा हा दिस. ही मिसा सामुदायिक हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. तसेच ख्रिस्तवासी पास्काल फिलिप परेरा महिन्याची मिसा, ख्रिस्तवासी जसिंटा थाईत महिन्याची मिसा, ख्रिस्तवासी वॉल्टर वेल्सो महिन्याची मिसा, ख्रिस्तवासी ऑबिन विल्सन रिबेलो 6 महिन्याची मिसा. तसेच आपणा प्रत्येकांच्या हेतूंसाठी सुद्धा या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजची उपासना प्रेम ह्या विषयावरती आपलं लक्ष केंद्रित करते. प्रेम हा आपल्या सर्वांचा आवडीचा विषय आहे की आपल्या सर्वांना प्रेम मिळावं. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये आपल्याला सांगण्यात येतं की देव प्रेम आहे आणि प्रेम देव आहे. प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. अगदी सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणीतरी चांगलं बोलावं, आपलं स्वागत करावं आणि दिवस मावळताना झोपायला जातानासुद्धा आपल्या मनामध्ये कोणाविषयी कटुता नसावी, तर सर्वांच्या मनात आपल्याविषयी प्रेम असावं असे प्रत्येक माणसाला वाटतं. आणि प्रेम हे एका शब्दात सांगायचं झालं तर लव इज सॅक्रिफाईस. प्रेम म्हणजे त्याग आणि हे सॅक्रिफाईस आपण आत्ता हे मिसा बलिदान म्हणजेच प्रभूने केलेलं सॅक्रिफाईस आपण साजरं करत आहोत. आपल्या प्रत्येकाला प्रेम मिळावं आणि आपल्या प्रत्येकाला इतरांना प्रेम देता यावं, देवावर प्रेम करता यावं म्हणून या मिसामध्ये प्रार्थना करूया. ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ
मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी, वैगईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू करी आम्हावरी दया जड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी. प्रभू करी आम्हावरी दया झड करी. प्रभू करी आम्हावरी दया झड करी. परम ईशाला स्वर्गंत गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीता. प्रभु देव पिता प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नावान हो तरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परेश पोखरा, प्रभु दुःखहारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करीत्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यंत, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी कठोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गंत गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू परमेश्वरा, तुझ्या कृपेमुळेच आम्ही तुझी योग्य अशी सेवा आणि भक्ती करू शकतो. आमच्या श्रद्धेप्रमाणे आचरण करण्यास आणि तू अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवन प्राप्तीची आशेने वाट पाहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारं व राज्य करणारं परमेश्वर
तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे लोकसमुदायाला म्हणाला, परमेश्वराचे जे सर्व विधी आणि आज्ञा मी तुला सांगत आहे त्या तू आणि तुझे पुत्र पौत ह्यांनी तुझा देव परमेश्वर ह्याचे भय बाळगून आमरण पाळाव्या, म्हणजे तू दीर्घायुष्य होशील. म्हणून हे इस्रायला ऐक आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यात तू बहुगुणित होशील. हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझा देव, माझा खडक आहे. ह्याचा आश्रय मी घेतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. प्रतिसाद. मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर जिवंत आहे, त्या माझ्या दुर्गाला धन्यवाद असो. माझे तारण करणाऱ्या देवाचा महिमा वाढो. तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो आणि आपल्या अभिषेकाला वात्सल्य दाखवतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, मी तुझ्यावर प्रेम करतो. इब्री लोकास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. जुन्या कराराचे पुष्कळ याजक होऊन गेले, कारण त्यांना निरंतर याजक राहण्यास मृत्यूचा अडथळा होत असे. पण ख्रिस्त युगानयुग राहणारा असल्यामुळे त्याचे याजकपण अढळ आहे. ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा आणि आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याची गरज नाही, कारण त्याने स्वतःला अर्पिलेल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. खरोखर नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते. प्रभूचा शब्द. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे.
प्रभू तुम्हा बरोबर असो. मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. शास्त्रांपैकी एक जण पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा एकमेव परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि दुसरी ही आहे, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. तेव्हा तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ठीक आणि खरे बोललात की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि स्वतःवर तशी आपल्या शेजावर प्रीती करणे हे खरे होमार्पणे आणि यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे. त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून येशूला आणखी काही प्रश्न विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. एका बायबल विद्वानाने म्हटलं आहे की पवित्र शास्त्राच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जो संदेश आहे हा संदेश म्हणजे प्रेम. खरंच माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या ख्रिस्ती धर्माचा प्रेम हा मुख्य संदेश आहे. बायबलमध्ये बाकी सर्व लिखाण ह्या प्रेमाविषयी विश्लेषण आणि त्यावर भाष्य केलेलं आहे. प्रेमाशिवाय कोणत्याही धार्मिक प्रथा, शिकवणी, कर्मकांड नाहीत जे परमेश्वराला प्रसन्न आणि मान्य करू शकतात. म्हणून ख्रिस्ती जीवनाच्या परिपूर्णतेमध्ये मुख्यतः आणि मूलतः देणं आहे, दान आहे. देणं म्हणजेच प्रेम देणं. देवाने आपल्याला प्रेम दिलं आणि देवाचं हे प्रेम आपण इतरांना देणं म्हणजेच दान करणं हे समाविष्ट आहे. आणि हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे, की ख्रिस्ती जीवनाचं हे केंद्र आहे आणि ख्रिस्ती जीवनाचं हे शिखर आहे. आपण आपला देव परमेश्वर ह्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती करावी आणि जशी आपण स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करावी असं प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे. हे येशूचे शब्द आहेत जेव्हा एका शास्त्र्याने त्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तसं पाहिलं जो शास्त्री आहे त्याला धर्माचा अभ्यास आहे, धर्माची जी शिकवण आहे आणि जे पहिले 5 पुस्तकं आहेत ज्याला पंचग्रंथ असं म्हटलं जातं, हे पंचग्रंथ त्यांनी एक अक्षरशः ओढून प्यालेले आहेत. असा अभ्यास हा शास्त्री करत असतो. त्याला सर्व काही ठाऊक आहेत, ज्या इस्रायली लोकांसाठी जे नियम घालून दिलेले आहेत. आणि येशूच्या काळातील इस्रायलमधील सर्व आज्ञांपैकी पहिली आज्ञा कोणती असा प्रश्न हा शास्त्री येशूला विचारतो. नियमशास्त्राचा तो अभ्यासक आहे आणि शास्त्र वचनामधून 613 असे नियम त्यांच्यासाठी आहेत, ज्यामध्ये 365 जे नियम आहेत हे काय करायचं नाही, ज्याला आपण निषिद्ध किंवा नकारात्मक नियम किंवा आज्ञा असं म्हणू शकतो. आणि हा आकडा वर्षाची जी संख्या आहे, एका वर्षाची 365 दिवस, की 365 दिवस एक प्रकारे आपण काय करायचं नाही हे या 613 नियमांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि 248 जे नियम आहेत हे सकारात्मक आहेत, म्हणजे काय करावं, माणसाने काय केलं पाहिजे हे 248 हे नियम आहेत. आणि असं सांगितलं जातं की आपल्या मानवी शरीरामध्ये 248 हाडं आहेत. ही हाडांची संख्या 248 आहेत, म्हणजेच माणसाच्या रचनेचं ते प्रतीक आहे. स्तोत्र 15मध्ये येरुशलेम मंदिरातील पंथामध्ये सामील होण्यासाठी आवश्यक 11 कायदे सूचीबद्ध केलेले आहेत. यशया संदेष्टा 6 मूलभूत नियम सांगत आहे.
मिखा संदेष्टा 3 प्रमुख नियम सांगत आहे आणि आमोस संदेष्टा 2 आज्ञा आपल्यासमोर सूचित करतो. येशू बायबल संबंधी 2 परिच्छेदांचा संदर्भ आपल्याला देतो आणि प्रेमाच्या एका सर्वोच्च आज्ञेचे 2 चेहरे बनविण्यासाठी या 2 गोष्टींना तो जोडतो. हे क्रूसाच्या 2 ओंडक्यासारखं आहे. एक ओंडका जो उभा आहे आणि एक ओंडका जो आडवा आहे. एक जो उभा आहे तो बिंदू वरच्या दिशेने आणि एक बिंदू दोन्ही बाजूच्या दिशेला ओंडका आहे. आणि येशूसाठी हे 2 परिमाण मिळून अस्सल ख्रिस्ती होण्याचा हा अर्थ आहे. तर प्रेमासाठी आपल्याला क्रूसाकडे पाहावं लागतं. पहिली जी आज्ञा आहे ही प्रसिद्ध हिब्रू शेमा प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेमध्ये गणना या पुस्तकामध्ये आहे, कारण ती आपण पहिल्या वाचनामध्ये ऐकलेली आहे, जी इस्रायलला देवाच्या आनंदी मिलनासाठी आणि संपूर्ण प्रेमासाठी आमंत्रित करते. आणि म्हणून तिथे सांगण्यात आलेलं आहे, हे इस्रायला ऐक ऐक, ही आज्ञा ऐक, ती पाळ, तुझं भलं होईल. दुसरं काय करू नको हे आपण सांगण्यात आलेलं नाही, पण काय करावं हे ऐका, हे पाळा, तुमचं, तुमच्या कुटुंबियाचं, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भलं होईल असं खुद्द परमेश्वर सांगत आहे. हे प्रेमाच्या आज्ञेचं म्हणजे उभ्या बिंदूचं परिमाण आहे. पण समस्या अशी आहे की असे लोक आहेत जे देवाच्या प्रेमाचा अतिरेक करतात. ते इतर लोकांना त्यांच्या आयुष्यातून घालवू इच्छितात. ते आम्हाला नको, हा माणूस माझ्या जीवनामध्ये नको, ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये नको. त्यांना फक्त देव देव करीत जगायचं आहे. संपूर्ण दिवस देव आणि प्रार्थना, त्यांचा दिवस प्रार्थना करण्यात त्यांना घालवायचा आहे. ते म्हणतात की लोक त्यांना त्रास देतात आणि त्यांना देवापासून दूर ठेवतात. जर तुम्ही त्यांना काही करण्यास मदत करण्यासाठी सांगितले तर ते म्हणतात मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन, मी प्रार्थना करीत आहे, मला वेळ नाही आहे, मला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारचा विचार योग्य नाही. तो विचार स्वार्थी आहे, तो स्वतःसाठी आहे. केवळ माझ्यासाठी मी प्रार्थना करतो आणि अर्थात आपण इतरांसाठी प्रार्थना करतो, पण प्रार्थना करणं पुरेसं नाही. प्रार्थनेला सेवेची जोड, कृतीची जोड असणं आवश्यक आहे. दुसरी आज्ञा जी आहे ती लेवीय पुस्तकातील एखाद्या व्यक्तीला त्याच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम करण्यास आमंत्रित करते. आणि हे आज्ञेचा जो क्रूसाचा जो आडवा ओंडका आहे त्यावर आपलं लक्ष केंद्रित करते, जे दोन्ही बाजूकडे, डावीकडे उजवीकडे आपलं लक्ष लागावं, शेजाऱ्याकडे लक्ष लागावं, त्याचं हे परिमाण आहे. परंतु देवावर प्रेम करण्याच्या आज्ञेप्रमाणे असे लोक देखील आहेत जे अगदी उलट करतात. ते लोकांना सतत मदत करण्यामध्ये आणि सेवा करण्यामध्ये गुंतलेले आहेत. जे आजारी आहेत, जे गरीब आहेत, जे व्यसनी आहेत, समस्याग्रस्त लोक आहेत, जे इतर आहेत, जे चांगली गोष्ट आहे. परंतु ते रात्रंदिवस फक्त सेवा आणि काम करण्यामध्ये गुंतलेले आहेत. ते इतके व्यस्त आहेत की त्यांना प्रार्थना करण्यासाठी किंवा मिसामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. ते म्हणतात की माझं काम हीच माझी प्रार्थना आहे. तसं होऊ शकत नाही. आपल्याला प्रार्थनेतून काम करण्यासाठी बळ मिळतं आणि प्रार्थना केल्यानंतर पुन्हा आपण देवाकडे, काम केल्यानंतर पुन्हा आपण देवाकडे येतो. मी हे काम का करतो? कारण मला माझा प्रभू प्रेरणा देतो. हे माझ्या प्रभूने केलेलं आहे, हे प्रभूने मला शिकवलेलं आहे आणि हे प्रभूने मला आदेश दिलेला आहे, म्हणून मी ही सेवा करतो. पण हे अर्धसत्य आहे. देवाशिवाय आपण देवाचं कार्य करू शकत नाही. की मी फक्त सेवा करतो हीच माझी प्रार्थना आहे, तुम्ही मिसाला जाऊन तुमचा काय उपयोग नाही, तसं ते चुकीचं आहे. तसं होऊ शकत नाही. देवाशिवाय आपण देवाचं कार्य करू शकत नाही. मी कशासाठी करतो? काम करण्यासाठी सुद्धा आपल्याला देवाची प्रेरणा आवश्यक आहे, देवाची कृपा आवश्यक आहे. काम करताना सुद्धा, सेवा करताना सुद्धा खूप गोष्टी आपण अडखळतो, खूप गोष्टी आपल्या मार्गामध्ये येतात. ज्या गोष्टी करू नये त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला मोह होतो. त्यावेळेला आपल्याला देवाची गरज आहे, त्यावेळेला कृपेची गरज आहे. त्यावेळेला प्रभूने कसं काम केलेलं आहे किंवा प्रभू काय आपल्याला सांगतो आहे. आजच्या शुभ वर्तमानामध्ये येशूने आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देवावर प्रीती करा आणि तुमच्या शेजाऱ्यावर प्रीती करा. एका संताने ही नवीन आज्ञा अशा प्रकारे मांडली की आपण चर्चमध्ये प्रार्थनेत हात जोडले पाहिजेत आणि मग आपण चर्चच्या बाहेर इतरांसमोर आपले हात उघडले पाहिजेत. देवळात आपले हात जोडले गेले पाहिजेत, पण देवळाच्या बाहेर
आपले हात तेच जे प्रार्थनेने, कृपेने, आशीर्वादाने भरलेले आहेत, हे बाहेर गेल्यानंतर आपला हात उघडला गेला पाहिजे, तो सेवेसाठी. लोकांवर प्रेम केल्याशिवाय आपण देवावर प्रेम करू शकत नाही, आणि देवावर प्रेम केल्याशिवाय आपण लोकांवर प्रेम करू शकत नाही. मी देवावर प्रेम करतो पण मी लोकांवर प्रेम करत नाही, मी लोकांवर प्रेम करतो पण मी देवावर प्रेम करत नाही, असं होऊ शकत नाही. प्रेमाची ही नवीन आज्ञा आपण आपल्या जीवनामध्ये कशी लागू करू शकतो? तर लव्हिंग इच अदर, द चॅलेंज ऑफ ह्युमन रिलेशनशिप या पुस्तकामध्ये 10 गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत, आणि त्या पुस्तकातील एक प्रकरण आहे, ज्या प्रकरणावरती एका धर्मगुरूने 10 गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. पहिली गोष्ट ते सांगतात की तुम्ही वेळ घ्या एखाद्यावर प्रेम करण्यासाठी, की प्रेमाचं नातं एका रात्रीत तयार होत नाही, आणि म्हणून धीर धरा आणि आपला वेळ घ्या. प्रेम करणं जे पती पत्नीवरती प्रेम आहे, आणि पती पत्नी एकमेकांशिवाय, म्हणजे जे पती पत्नी एकमेकांवर प्रेम करतात तसं ते प्रेम आणखीन कोणावरही करू शकत नाही. किंवा आईवडील मुलांवरती आणि मुलं आईवडील जे प्रेम करतात तसं हे मांडलेला भाऊ, मांडलेला मुलगा वगैरे हे सगळं वेगळी गोष्ट आहे. माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझी आई आहे, मी दुसरी माझी आई होऊ शकत नाही. आईसारखं मला कोणीतरी प्रेम देऊ शकते, आणि मग ह्यामध्ये आपली गल्लत होते की मी तुझ्यासाठी एवढं केलं तेवढं केलं, आणि मग तू मला आता अंतर दिलं, किंवा काही गोष्टी, काही निर्णय, सगळ्या गोष्टी आपण सगळ्या माणसाला सांगत नाही. जी पत्नी पतीला सांगेल, पत्नी पतीला सांगेल, आणि दोघं एकमेकांना सांगतील, किंवा काही गोष्टी मुलगी आपल्या आईलाच ती गोष्ट सांगेल. ही जगाला सांगण्याची गोष्ट नसते. आणि मग तेवढंच प्रेम कोणीतरी देणार असेल, हा तू मला प्रथम सांगायला पाहिजे होतं तुझा या गोष्टीमध्ये, आणि त्यासाठी आपण वेळ घेणं आवश्यक आहे, प्रेम समजून घेणं आवश्यक आहे. दुसरी जी गोष्ट आहे की एकमेकांना चिडवू नका, त्यांनाही स्पेस द्या आपल्यावर प्रेम करण्यासाठी, आणि आपण त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आणि प्रेम समजून घेण्यासाठी त्यांना मोकळीक द्या. आपण कोणाला बांधून ठेवू शकत नाही. वी कॅनॉट बी पजेसिव्ह. तू माझाच आहेस, तू माझीच आहेस, तू कोणावर प्रेम करू शकत नाही. अगदी ते पती पत्नीमध्ये सुद्धा आहे की तू कुठेच जायचं नाही, कसंच काही करायचं नाही, कुठलेच तू ॲक्टिव्हिटी करायचे नाहीत. ती एक व्यक्ती आहे, तिच्या आवडीनिवडी आहेत, तिचे छंद आहेत, तिच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तिला तिचं व्यक्तिमत्व, तिचं आवडीनिवडी घडविण्यासाठी तिला संधी दिली पाहिजे. त्यांना असं वाटू देऊ नका की त्यांना प्रत्येक तास तुमच्या सोबतच घालवणं आवश्यक आहे, असं काही नाही आहे. तिसरी गोष्ट आहे की जशी कोंबडी अंड्यावरती बसते तसं दुःखी बसू नका. स्वतःची दया करू नका, कीव आणू नका, स्वतःला दोष देऊ नका, मे कुल्पा असं काही करायची गरज नाही आहे. कारण आपण विचार करतो तितके आपण वाईट नाही आहोत, आपण चांगले आहोत. आपल्या ज्या भावना आहेत, या भावनांचा त्याला वेगवेगळ्या प्रकारचं अंग द्या, त्याचा व्यायाम करा. भावनांना अर्थ असतो, फक्त त्या कृतीतूनच भावना व्यक्त होत असतात. पुढची गोष्ट आहे की नातेसंबंध तयार करण्यासाठी खूप शोध घ्यावा लागतो, आणि हे पाहणं मजेदार असू शकतं, कारण सतत हे प्रेम एकमेकांच्या सहवासामध्येच वाढत असतं. भिवू नका, सर्व प्रकारच्या चिंता थांबवा. तुम्हाला ज्याची काळजी वाटत आहे त्यापैकी बहुतेक तुम्हाला आठवड्याभरानंतर लक्षात ठेवण्यास त्रास होईल. ज्या गोष्टी आपल्याला खूप खुपतात, टोचतात, त्या गोष्टीपासून आपण मुक्त व्हायला पाहिजे. त्या गोष्टी मनात असतील तर आपलं खरंखुरं निखळ प्रेम आपल्याला दुसऱ्याला देता येत नाही. ऐकायला शिका. आजच्या दोन्ही वाचनामध्ये सांगितलेलं आहे की ऐका. आपण ऐकणं गरजेचं आहे, कान देऊन ऐकायचं गरज आहे. काही वेळेला आपण इंग्रजीमध्ये म्हटलं जातं त्याप्रमाणे सोयीस्कररित्या जे आपल्याला गरजेचं आहे तेवढंच आपण ऐकतो, बाकीचं सगळं ऐकत नाही, आणि मग आपण संदर्भहीन होतो. स्वतःचं बोलणं ऐकून आपण काहीच शिकत नाही. सर्व जे आपल्याविषयी टीका करणारे आहेत त्यांचं पण ऐका. असं असलं तरी ते अन्यायकारक असेल, पण लागू होत नसेल तर आपण ते सोडून द्यावं की ते कोणी माझ्याविषयी काय बोललेलं आहे, मला माहिती आहे की ते मी तसं नाही आहे किंवा तसं मी केलेलं नाही, तर ते आपण सोडून द्यावं. टीका करण्याचं आपण जीभ धरू शकत नाही, तोंड धरू शकत नाही. तुमच्यातील विक्षिप्तपणा, क्रेझीनेस हरवू देऊ नका, कारण तो क्रेझीनेस हा माझ्या स्वभावाचा भाग आहे. आपल्यातील जे बालक आहे, लहान मूल आहे, ते जिवंत ठेवा, खेळत राहा, हसत राहा. हे तुमच्या हृदयाचा व्यायाम करते.
कारण ती माझी खोल इच्छा आहे, ते माझ्या व्यक्तिमत्वाचं अंग आहे, ते मी असं बंद करून ठेवू शकत नाही. काही लोक आपल्याला सांगू शकतात इज व्हेरी क्रेझी, इज मॅड, इज फूल, तो त्याचा प्रश्न आहे. माझ्या जीवनाचं नियंत्रण फक्त देवाकडे आहे. माझ्या जगण्यामुळे मी कोणाच्या जीवनामध्ये आड येत नसेल, कोणाचं नुकसान करत नसेल, किंवा मी कोणाला त्रास देत नसेल, किंवा माझ्यामुळे कोणाचं काही वाईट होत नसेल, तर मी माझ्या पद्धतीने जीवन जगावं. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. मी माझं जीवन घडवावं. आणि हृदयाच्या समस्यापासून ह्या गोष्टी आपलं रक्षण करतात. घाबरू नका, मतभेद होऊ देऊ नका किंवा वाद घालू नका. वादविवाद न करणारे लोकच ते लोक आहेत ज्यांना परवा नाही. ते जणू काही एक प्रकारे सोडून दिलेले असतात. वाद संपल्यानंतर ते आपण विसरून जावं. वाद एका विचारावरती असतो, मुद्द्यावरती असतो. वाद हा माणसाचा नसतो. माझं तुला पटत नाही की तुझं मला पटत नाही म्हणून आपण शत्रू आहोत असं नाही, किंवा मी सैताना यशातला भाग नाही. तुझं वेगळं मत आहे आणि म्हणून देवाने आपलं वेगळं निर्माण केलेलं आहे. वी आर युनिक क्रिएशन ऑफ गॉड. आपण प्रत्येकजण देवाची असं अद्वितीय अशी निर्मिती आहोत. नम्र व्हायला शिका. राग, दुःख आणि वेदना सहन करू नका. ते तुमची ऊर्जा चोरतात, तुमची शक्ती कमी करतात आणि तुम्हाला प्रेमापासून दूर ठेवतात. आणि शेवटची गोष्ट सांगतात की खेळ खेळणं बंद करा. कोणाच्या भावनांशी खेळू नका. कोणाच्या प्रेमाशी, मैत्रीशी खेळू नका. नातेसंबंध हा खेळाचा कार्यक्रम नाही आहे. कारण मी जर डुप्लिकेट असेल, पण समोरचा माणूस अस्सल माझ्यावर प्रेम करत असेल, आणि जेव्हा त्याला समजेल की हा खोटारडा आहे, तेव्हा त्या माणसाला जे दुःख होतं की मी माझा वेळ वाया घालवला, मी माझे पैसे वाया घालवले, मी माझी भावना वेळ वाया घालवली, की हा मूर्ख माणूस होता, हा लबाड माणूस होता, आणि या लबाड माणसावरती मी प्रेम केलं. म्हणून खेळ खेळणं बंद करा. जे आहे ते स्पष्ट असावं. मग ते आपल्या घरातलं असावं, किंवा आपल्या ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथे असो, आपल्या आजूबाजूला राहणारे लोक असो, किंवा आपली जी विचारधारा आहे ते असो. आपण खेळ खेळू नये. नियंत्रणासाठी मनातील भांडण थांबवा. आणि शेवटी आपल्या चर्चमध्ये गायलेलं एक इंग्रजी प्रसिद्ध गाणं आहे, डिड यू फील द वर्ल्ड विथ लव्ह, डिड यू फील द वर्ल्ड विथ लव्ह, डिड यू फील द वर्ल्ड विथ लव्ह युअर होल लाईफ थ्रू. तुम्ही जग प्रेमाने भरलं आहे का? तुम्ही जग प्रेमाने भरलं आहे का? तुमचं संपूर्ण आयुष्य जग प्रेमाने भरलं आहे का? आपलं उत्तर होय असल्यास आपण धन्य आहोत, आणि आपण इतरांना आशीर्वाद देत आहात याची आपण खात्री बाळगूया. आणि खऱ्या अर्थाने आपण येशूने दिलेल्या आज्ञा आपण पाळल्यानंतर खरंच आपल्या जीवनामध्ये प्रेमाचा अनुभव येईल, आणि आपल्याला मनशांतीचा अनुभव येईल, आणि ते परमेश्वराने आपल्याला द्यावं म्हणून त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमेन. आपण उभे राहूया. आपली श्रद्धा आपण प्रकट करूया. पान क्रमांक 4, नायसियन श्रद्धा प्रकटन. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो, आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवांसाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला एकत्र. आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले, आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले, आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला, आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा ह्याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र ह्यांच्या समवेत त्याला भसतात आणि गौरवितात. तो संदेष्टामार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन यांची मी वाट पाहतो. आमेन.
ख्रिस्ताठाई आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला प्रेरणा देतो. आपल्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. आपला प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण शेजारप्रीतीद्वारेच देवप्रीतीकडे जाऊ शकतो. आपणास प्रभूची शिकवण देणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, फादर्स व सिस्टर्स ह्यांना प्रभुकार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. नवजीवन हा प्रकाश आहे. बाळाची मागणी करणाऱ्या पती पत्नीला कृपेने भरावे. ज्यांना एक मूल आहे त्यांनी दुसऱ्या मुलाचा जन्म द्यावा व ज्यांना शक्य आहे त्यांनी तिसऱ्या मुलाला जगात आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. ऐक. आजचे शुभ वर्तमान देवप्रीती व शेजारप्रीतीवर प्रकाश टाकत आहे. आपल्याला मिळालेल्या ख्रिस्ताच्या अगाध प्रेमाद्वारे इतरांची सेवा करण्यास व त्यांच्यावर प्रेम करण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या धर्मग्रामातील सर्व कुटुंबात एकमेकाबद्दल नेहमी आदर, करुणा व काळजीची भावना असावी. तसेच एकमेकावर बिनशर्त प्रेम करून आपण एकत्रपणे सहजीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व आजारी व दुःखी कष्टी माणसांना प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेचा व प्रेमाचा स्पर्श व्हावा. आपल्या देशात तसेच जगात सर्वत्र शांती नांदावी. सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पान क्रमांक 41. जीवन गे ही माझी सारी. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या ह्या पवित्र समर्पणाचा स्वीकार कर व या समर्पणाद्वारे आमच्या पापांची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. पाप सोडून सर्व बाबतीत तू त्याला आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे. ख्रिस्त आम्हामध्ये प्रतिबिंबित व्हावा
व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. आणि म्हणून हे प्रभू, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन 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 तमहि शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गान भांतरा. परम ईशाच्या पावन नामे एतदन्य तो. जय 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 जयकार प्रभूचा यशो गीत गान भांतरा. पावन 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 तमहि शक्तिशाली तो प्रभुवरा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. तो निर्माण केलेले सर्व काही रास्तपणे तुझी स्तुती गाते. कारण तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व कृतीने तू सर्व वस्तूंना जीवन देतोस व त्या पवित्र करतोस. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुझ्या नावासाठी परिशुद्ध बळी अर्पण करण्यात यावा म्हणून तू लोकांना एकत्रित करण्याचे कधीच थांबत नाहीस. म्हणून हे प्रभो, आम्ही ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्याकडे घेऊन आलो आहोत. ही दाने कृपा करून त्याच पवित्र आत्म्याद्वारे पवित्र कर असे आम्ही नम्रतेने विनवितो. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर आणि रक्त बनवत त्याच प्रभू येशूच्या आज्ञेने आम्ही ही रहस्ये साजरी करीत आहोत. ज्या रात्री प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले, तिला आशीर्वाद दिला, भाकर मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, तुला धन्यवाद देत त्यांनी आशीर्वाद दिला, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, आम्ही तुझ्या पुत्राच्या तारणदायी दुःख भोगाचे, त्याच्या विस्मयकारक पुनरुत्थानाचे आणि स्वर्गरोहणाचे पुण्यस्मरण साजरे करीत आहोत. आम्ही त्याच्या द्वितीय आगमनाची वाट पाहत असून तुझे आभार मानण्यासाठी आम्ही तुला हा पवित्र आणि जिवंत बळी अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या या बळीवर कृपादृष्टीने पहा असे आम्ही विनवितो. त्याच्या त्यागमय मरणाने तू आमचा तुझ्याबरोबर समेट घडवून आणण्याचे योजिलेस. तुझ्या पुत्राच्या शरीराने व रक्ताने आमचे पोषण झाले असून आम्ही पवित्र आत्म्याने संपन्न झालो आहोत. आम्ही ख्रिस्ताठायी एक शरीर आणि एक आत्मा व्हावे असे कर. आम्हाला तुझ्या निवडलेल्या लोकांबरोबर, विशेषतः अतिपवित्र देवमाता कुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, तुझे पवित्र प्रेषित आणि गौरवशाली रक्तसाक्षी
आणि सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्हाला वारसा मिळावा म्हणून तू आमचे तुला शाश्वत समर्पण करो. तुझ्यासमोरील त्यांच्या नित्य मध्यस्थीवर आणि अखंडित सहाय्यावर आम्ही विसंबून आहोत. हे प्रभू, आमच्या ह्या समिटाच्या बळीमुळे सर्व जगाला शांतीचे आणि तारणाचे वरदान प्राप्त व्हावे अशी आम्ही प्रार्थना करतो. तुझे सेवक फ्रान्सिस आमचे पोप, आमचे सर्व बिशप वर्ग, याजक वर्ग आणि तुझ्यासाठी मिळवलेल्या सर्व लोक ह्यांच्यासह पृथ्वीवरील तुझ्या यात्रेकरू ख्रिस्त सभेला श्रद्धेत आणि प्रीतीत दृढ ठेव. तुझ्या इच्छेनुसार तू बोलावलेल्या ह्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. हे दयावंत पित्या, जगभर विखुरलेल्या तुझ्या सर्व लेकरांना तू तुझ्या करुणेने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या बंधू भगिनी आणि ह्या जगाचा निरोप घेताना जे सारे तुझ्या कसोटीला उतरले होते त्यांना तुझ्या राज्यात प्रेमभरावने प्रवेश दे. ज्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू पृथ्वीवर सर्व चांगल्या गोष्टींचा वर्षाव करतोस त्याच्याद्वारे तुझ्या राज्यात आम्हाला परिपूर्ण वैभवाचा लाभ मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांना क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. तुझ्या शरीराचं व रक्ताचं सेवन केल्यामुळे तुझ्या हृदयाचा प्रसंग येईल. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले धन्य. प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस की माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
मी तुम्हावर प्रेम केले, माझे जीवन समर्पिले. हे प्रभू, तू जीवनाचा मार्ग मला दाखवशील व तुझ्या सान्निध्यात मला आनंदाचा अनुभव देशील. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या स्वर्गीय साक्रमेंताद्वारे आमच्या अंतकरणात तू नवा आशा दीप पेटवतोस. आम्हावरील तुझ्या प्रेमाद्वारे आम्हामधील तुझे मुक्तिकार्य अखंड चालू ठेव आणि आम्हाला सार्वकालिक सुखाकडे ने. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. कृपया खाली बसा. सामान्य काळातील 31वा रविवार, या आठवड्यातील सण सोमवार संत चार्ल्स बोरोमियो, शनिवार लॅटरन महामंदिराचं समर्पण, रविवार 17 नोव्हेंबर जागतिक गरीब दिन पाळला जातो, वर्ल्ड डे ऑफ द पुअर. रविवार 17 नोव्हेंबर रोजी आपल्या 57 मुलांना प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंत देण्यात येईल. या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे येत्या बुधवारी सकाळी 7:30च्या मिसानंतर कुमसार साक्रामेंत होईल. एकूण 65 मुलं साक्रामेंताची तयारी करत आहेत. 8 मुलं नंतर साक्रामेंत स्वीकारतील. रविवार 24 नोव्हेंबर रोजी ख्रिस्त राजाचा सोहळा साजरा होईल. गेल्या रविवारचं दान रुपये 1,18,890, प्रार्थना सभेचं दान रुपये 800, बुधवारचं दान रुपये 24,000, महिन्याचा पहिला शुक्रवार सर्व संतांचा सोहळा दान रुपये 48,420, सर्व मृत भाविकांचा स्मृती दिनाचं दान रुपये 57,030, सर्व भाविकांचं स्मृती दिनाचं बॉक्समधील हेतू रुपये 1,42,910. आत्तापर्यंत चर्चच्या रंगकामासाठी आलेलं एकूण दान 11,56,722. बाकाच्या पॉलिशसाठी आलेलं दान रुपये 55,000. आपल्याकडे मिशन संडेसाठी गोळा झालेले एकूण दान, आपल्या प्रत्येका कुटुंबाला दिलेल्या दान पाकिटातून गोळा झाले 12,15,390. माझ्याकडे आलेलं वैयक्तिक दान 1,74,555.
एकूण मिशन संडेच्या दिवशी चर्च कलेक्शन रुपये 2,10,090 असे एकूण 16,55,000 रुपये जमा झाले. हे बिशप हाऊसमार्फत पोप साहेबांकडे पाठविण्यात येतील. आपल्या औदार्याबद्दल धन्यवाद. देवाला गौरव. या रविवारी आणि पुढच्या रविवारी गरिबांना भोजन देणारा नमे. सोमवारी संध्याकाळी 6च्या मिसानंतर चर्चमध्ये कॅरिझमॅटिक प्रार्थना होईल. येत्या मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता श्रद्धाचार समितीची सभा होईल. ज्यांना देवळाच्या सणाच्या श्रद्धाचार अंकासाठी काम करायचं असेल त्यांनी मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता या सभेला यावे. येत्या गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता धर्मग्राम पालिका मंडळ सभासदांची सभा होईल. युवा पालिके समिती आयोजित क्रीडा महोत्सव 2024 आपल्या चर्च आवारामध्ये आज संपन्न होईल. सर्व खेळाडूंचे आभार. युवा पालिका समितीचे अभिनंदन. आपले रंगकाम प्रगतीपथावर आहे. मुख्य चर्च आणि पोर्चमध्ये रंगकाम झालं आहे. सोमवारपासून ही मुख्य वेदी आणि दोन्ही बाजूचे विस्तार भागामध्ये रंगकाम सुरू होईल. तळ्यालगत सेमेट्रीकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम झालं आहे. चर्च ऑफिसचं कामसुद्धा लवकर पूर्ण होईल. तसेच आपल्या बाकांना पॉलिश करण्याचं काम जोरात सुरू आहे. बाकावर मांडी घालण्यासाठी कुशन आपण बदलणार आहोत. यासाठी एका बाकाचा पॉलिश खर्च रुपये 4,000 आहे. आपण एका बाकाच्या पॉलिशसाठी दान केल्यास सर्व बाकांना आपल्याला पॉलिश करता येईल. रंगकामासाठी आणि दुरुस्तीसाठी अनेक लोक पुढे येऊन दान देत आहेत. देवाला धन्यवाद. सर्व दात्यांचे आभार. सुरक्षितपणे आणि लवकर काम पूर्ण व्हावं म्हणून प्रार्थना करा. शुक्रवार 15 नोव्हेंबर सकाळी 9 ते 11 ह्या वेळेत आपल्या मुलांसाठी बालक दिनाचं आयोजन केलेलं आहे. अधिक माहिती पुढे देण्यात येईल. गेल्या रविवारी सांगितल्याप्रमाणे सेंट थॉमस ICSE शाळेच्या नवीन इमारतीचं काम सुरू आहे. लवकर 3रा स्लॅब देण्यात येईल. डिसेंबर 2025पर्यंत 5 मजली शाळेची इमारत पूर्ण करण्यात येईल. ICSE बोर्डाच्या गरजेनुसार सर्व सोयीसुविधा आपण करत आहोत. काउन्सिलची मान्यता घेण्यात येईल. खेळासाठी मैदान टर्फ बनविण्यात येईल. आनंदाची बातमी म्हणजे आपण मुंबईतील माझगाव येथील येशूसंघीय फादर चालवत असलेली सेंट मेरीज ICSE शाळेच्या माजी प्रिन्सिपल आता आपल्या सेंट थॉमस ICSE शाळेच्या प्रिन्सिपल म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. आपली ICSE शाळा 7वीपर्यंत गेलेली आहे. म्हणून आपल्या पालकांनी आपल्या मुलांना आपल्या सेंट थॉमस ICSE शाळेमध्ये प्रवेश घ्यावा अशी मी विनंती करतो. नर्सरी आणि ज्युनियर KG प्रवेशासाठी शाळेच्या ऑफिसमध्ये संपर्क करा. दर शनिवारी संध्याकाळी 4 वाजता मुलांसाठी संडे स्कूल, 5 वाजता मिसा होते. संडे स्कूलनंतर मुलांना किड्स बुलेटिन हा पेपर देण्यात येतो. जर आपला मुलगा मुलगी संडे स्कूल मिसाला येऊ शकला नाही, इतर मिसाला आलात तरी सॅक्रिस्टीमधून हा किड्स बुलेटिन कागद घ्यावा ही विनंती. बंधू भगिनींनो, गेल्या शनिवारी 26 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर एक बातमी झळकली. शिकण्यासाठी जाल, शेवपेटीतून याल. ही बातमी भारताचे कॅनडातील माजी उच्च आयुक्त संजय वर्मा यांनी दिलेल्या माहितीतून छापण्यात आली आहे. आपली मुलं शिकावीत, मोठी व्हावीत आणि जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी नाव कमवावं ही आपल्या मुलांचं आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा आणि स्वप्न आहे आणि जे रास्त आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये उंच भरारी मारण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे, इच्छा आहे, आवड आहे. मात्र लाखो रुपये खर्च करून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. या बातमीमध्ये दिलेल्या माहितीनुसार जगामध्ये अनेक दुय्यम दर्जाच्या युनिव्हर्सिटी आहेत. पहिल्या दर्जाच्या युनिव्हर्सिटी आहेत, सगळ्यांना तिथे प्रवेश मिळत नाही आणि अनेक एजंटाचा हा व्यवसाय बनलेला आहे. आपल्यासाठी पैसे महत्त्वाचे आहेत, त्याहीपेक्षा आपली मुलं अधिक महत्त्वाची आहेत. पैसे कमावता येतील, मात्र आपल्या मुलाचं आयुष्याचं नुकसान झालं ते भरून काढणं खूप कठीण आहे. आपण खूप पैसे गुंतवतो, प्रसंगी कर्ज घेतो. यासाठी सावध असणं आवश्यक आहे. आपण सर्वजण सुजाण आहात, सज्ञान आहात, मात्र सजग असणं आवश्यक आहे. परदेशात जाण्याआधी सर्व गोष्टींची चौकशी करणं, माहिती घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून याची आपल्या सर्वांना माहिती असावी, त्यासाठी ही सूचना करीत आहे. सर्वांनीच शिकण्यासाठी परदेशी गेलंच पाहिजे का, हा एक प्रश्न आहे. येत्या रविवारची उपासना शनिवारी संध्याकाळी 5 वाजता संडे स्कूल मुलं मुली, 7 वाजता फुलोडी जवघर. रविवारी पहिली मिसा सिलचेवाडी, 7:30 वाजता कराडी जाळीम नुनीस, 9 वाजता मुगवाड, 10:15 वाजता भातोडी आवळबाट लुजारवाडी. संध्याकाळी 5:30 वाजता दृढीकरण मुलं मुली संत गोन्सालो गार्सिया सिनियर कॉलेज पापडी येथे 4 ते 11 रोजी स्पोर्ट्स आठवडा आयोजित केलेला आहे. यात फुटबॉल, बॉक्सिंग, बास्केटबॉल, कबड्डी खेळांचा समावेश आहे. वेळ सकाळी 7:30 ते 10:30. प्रवेश फी रुपये 400. देवाच्या आशीर्वादासाठी उभे असतात. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा, मिसा समाप्त झाली आहे.
पान क्रमांक 77, देवाची सत्प्रीती. क्रिस्तवासी पास्कल फिलिप परेरा, क्रिस्तवासी जसिंटा अथाईट, क्रिस्तवासी वाल्टर वेल्सो, क्रिस्तवासी आदिवासी विल्सन रिबेलो, त्याचप्रमाणे आपल्या ह्या कथनमध्ये जी लोक मरण पावले त्यांची देखील आपण त्यांच्यासाठी प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, मृत्यूमुळे माणसाच्या जीवनाचा शेवट होत नाही, तर त्यात फक्त बदल होतो. मृत्यूनंतर अंतकाळच्या जीवनाला सुरुवात होती. ही प्रभू पुनरुत्थान आणि जीवन सुरू आहे. तो मनुष्याला मातीपासून बनवले म्हणून एक दिवस त्याला मातीत परत जावे लागेल, परंतु तू त्याला दिलेला अमर आत्मा तुझ्याकडे येत असतो. तुझ्यावर श्रद्धा ठेवणारा जरी मरण पावला तरी त्याला सार्वत्रिक मृत्यूचा अनुभव येणार नाही. प्रभू, तू मार्ग, सत्य आणि जीवन आमच्या बंधूला बघूया, स्वर्गातील तुझे आणि आमचे साथ कर. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ. तुझ्या साह्याने धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळे.
me